मॉर्निंग महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला महत्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजप पक्षाकडून आणखी एक नवी जबाबदारी दिली गेलेली आहे। राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने बावनकुळे यांची राजस्थान निवडणुकीत सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या संदर्भातली घोषणा देखील केलेली आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चेतन, महसूल मंत्री बावनकुळे यांच्यावर एक महत्वाची जबाबदारी आता पक्षाने सोपवलेली आहे। राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं सहप्रभारी पद त्यांना दिलं गेलेलं आहे, त्यामुळे ही एक खूप मोठी जबाबदारी म्हणता येऊ शकेल। चेतन, काय नेमकी माहिती आहे? निश्चितच कारण महाराष्ट्रामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून आपण बावनकुळे यांच्यावरती जबाबदारी सोपवल्याचं पाहिलेलं होतं। राजस्थानमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 17 तारखेला एकंदरीत जी म्युन्सिपालिटीज इलेक्शन आहे त्याची घोषणा होणार आहे आणि 20 सप्टेंबर पर्यंत ही निवडणूक पूर्ण करायची आहे। तर दुसरीकडे 23 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा होणार असून 15 नोव्हेंबरपर्यंत या ग्रामपंचायत निवडणुकी पार पडणार आहेत। तब्बल 23 म्युन्सिपालिटीज आणि 14,000 ग्रामपंचायतीच्या या निवडणुका आहेत। त्यामुळे एकूणच एक मोठा ओबीसी चेहरा म्हणून आपण पाहत आहोत की ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या त्या आता पुन्हा एकदा राजस्थानमध्ये होताना पाहायला मिळणार आहेत आणि म्हणून सहप्रभारी म्हणून आता बावनकुळेंवरती या ठिकाणी धुरा झोपण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी केलेली होती आणि त्यामध्ये मोठा वाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्या खालोखाल आपण बावनकुळेंची कामगिरी पाहिलेली होती आणि म्हणूनच आता बावनकुळेंवरती सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवत राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येतोय। बिलकुल चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।